31 डिसेंबरच्या रात्री जळगाव येथील पाळधी गावात एका गाडीचा धक्का लागला आणि ड्रायव्हर आणि काही लोकांच्या बाचाबाचीनंतर हे वातावरण चिघळलं आणि त्यानंतर या ठिकाणी असलेल्या काही समाजकंटकांनी दुकानाला आगी लावल्यात। विशेष करून ही दुकानं गरीब मुसलमानांची आणि हिंदूंची सुद्धा होती। त्यात चपल्याची दुकान असलेली हिंदूची दुकान आणि फर्निचर असलेल्या मुसलमानांची दुकान आणि इतर दुकानं जाळण्यात आलेत। किरकोळ काही कारण घडलं की दुकान जाळणं, आर्थिक नुकसान करणं आणि विशेष करून मुस्लिमांची दुकानं जाळणं, परंतु ती दुकानं जाळत असताना त्या दुकानाच्या मधात किंवा आजूबाजूला असलेल्या हिंदू व्यापाऱ्यांची सुद्धा दुकानं त्या आगीत भस्म होणं हे अत्यंत दुःखदायक आहे। पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याची बातमी आहे आणि पोलीस बंदोबस्त तगडा लावण्यात आलेला आहे आणि गावात शांतता आहे। पाळधी गावात हिंदू आणि मुस्लिम तणावाची स्थिती नाही आहे। शांतता राखण्यात पोलिसांना यश मिळालं आहे, पण काही घडलं, थोडंसं भांडण झालं, वादविवाद झालं की दुकानं जाळणं हे काही सध्याच्या वातावरणात एक परंपरा म्हणून होते की काय असला एक सवाल नागरिकांकडून करण्यात येतो। आणि दुकानं जाळत असताना किती परिश्रमानं त्यांनी दुकानं निर्माण केलेली असतील, त्यांचं कुटुंबाचं काय होईल, ते सगळे उद्ध्वस्त होतील याचा विचारच दंगा करणारे करत नाहीत। समाजकंटक कुणीही असो, गरिबांची दुकानं, याच्यात विशेष करून मुस्लिमांची दुकानं जास्त निशाण्यावर असतात हे सांगायलाच नको, परंतु याची जड हिंदू बांधवांनाच सुद्धा पडते। म्हणून दंगेखोरांनी, समाजकंटकांनी आपसात त्यांची भांडणं झाली की त्याचा राग दुकानावर, टपरीवर जे काढतात, यामुळं अत्यंत मेहनतीनं, परिश्रमानं बनवलेली, उभी केलेली ही दुकानं बेचिराख होतात।